कोणी शिष्यानी गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतू दोहो ठाई। मागच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, एक म्हणता भेदे ते की नानात्वे नांदे, विरुद्धे आपणया विरुद्धे होती काही। एक म्हणता भेदे, श्री गुरूंच्या ठिकाणी एक म्हटले असता भेद सिद्ध होतो, मग ते की नानात्वे नांदे, मग ती वस्तू नाना रूपाने कशी काय व्यवहार करील। विरुद्धे आपणया विरुद्धे होती काही, विरुद्धच आपल्या विरुद्ध कधी होईल काय, तर होणार नाही। पण असं असलं तरी एक म्हटला असता भेद निर्माण होतो, पण त्या ठिकाणी सार गोष्ट नानात्वे नांदे म्हणजे कल्पित पदापणाने नानात्व नांदते। श्री गुरु एक जरी असले तरी व्यवहाराकरता गुरु शिष्य संप्रदाय परंपरा चालू ठेवण्याकरता श्री गुरूंच्या ठिकाणी श्री गुरुच शिष्य आणि स्वतःच गुरु भावाला प्राप्त झाले तर कल्पित द्वैत त्या ठिकाणी स्वीकारून वास्तव अद्वैतामध्ये बिघाड होऊ शकत नाही। मागे होऊ गेलेले एक पण नव्हे सुसास, म्हणून गुरु शिष्याचे करुणी मीस, पाहण्याची आपली वास पाहतसे। श्री गुरूंना एकपणामध्ये करमत नव्हते, म्हणून श्री गुरुच स्वतः गुरु आणि शिष्य दोन्हीही बनले आणि आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद गुरु शिष्य संवादामध्ये घेतात। म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोहो शब्दाचा अर्थ श्री गुरुची परी दोहो ठाई होतू। म्हणून शिष्य आणि गुरुनाथ या दोहो शब्दांचा अर्थ श्री गुरुची, शिष्य आणि गुरुनाथ, शिष्य आणि गुरु या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे, श्री गुरुच होतो। परी दोही ठाई श्री गुरुची होतो। दोन्ही ठिकाणी शिष्य आणि गुरुनाथ या दोन शब्दाचा अर्थ काय होतो, श्री गुरुच होतो। म्हणजे गुरु शिष्य यांचा अधिष्ठान काय आहे, एक ब्रह्मच आहे। गुरु आणि शिष्य यांचा अधिष्ठान एक ब्रह्मच आहे, म्हणजे एक ब्रह्मस्वरूप श्री गुरुच आहेत। म्हणून तोमपद लक्ष आणि तत्पद लक्ष हे दोन्ही एक चेतनच आहे, पण दोघांच्या वाच्यांशात मात्र भेदच आहे। तोमपद लक्ष आणि तत्पद लक्ष दोन्ही चेतन एकच आहे। तोमपद लक्ष काय आहे, कुटस्थ चैतन्य, आणि तत्पद लक्ष ब्रह्मचैतन्य। हे दोन्ही चेतनच आहेत, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहेत, पण दोघांच्या लक्षार्थामध्ये भेद नसला परंतु तरी वाच्यार्थामध्ये भेद होतो। दोघांच्या वाच्यांशात मात्र भेदच आहे। तसे श्री गुरु आपणच व गुरु शिष्य रूपाने द्वैताचा विलास करतात, असा सिद्धांत सांगितलेला आहे। श्री गुरुच आपणच ब्रह्मस्वरूप असलेले श्री गुरुच आपणच गुरु आणि शिष्य होऊन द्वैताचा विलास करतात, व्यवहार करतात, असा सिद्धांत सांगितलेला आहे। म्हणजे गुरु शिष्य संवादाकरता कल्पित द्वैताचा स्वीकार करून वास्तव अद्वैत बिघडत नाही, याकरता आता आणखी दृष्टांत देतात, 4 दृष्टांत देतात। का सुवर्ण आणि लेणे वसते एके सुवर्णे, वसते चंद्र चांदिने चंद्रीची देवी। का सुवर्ण आणि लेणे एके सुवर्णे वसते, सोने आणि अलंकार हे दोन्ही एका सुवर्णाचेच ठिकाणी राहतात।
अखंडार्थी उदाहरण आहे. हे उदाहरण कसं आहे? अखंडार्थी. सोने आणि अलंकार एका सुवर्णाच्या ठिकाणी राहतात. किंवा दुसरा दृष्टांत देतात, जेवी चंद्र चांदणे चंद्रेची, जेवी चंद्र चांदणे चंद्रीची वसते. किंवा चंद्र आणि चंद्राचं चांदणं हे दोन्ही चंद्राच्याच ठिकाणी राहतात. याला उपपत्ती म्हणतात. कारण षडलिंग सांगितले जातात. षडलिंगामध्ये काय आहे? उपक्रमोपसंहार, अर्थवाद, उपपत्ती, अपूर्वता आणि फल असे 6 सांगतात. त्यापैकी ही या ठिकाणी उपपत्ती म्हणजे दृष्टांत सांगितलेला आहे. आणि सिद्धांत पटण्याकरता दृष्टांत सांगावा लागतो आणि तो दृष्टांत वक्त्याच्याही परिचयाचा असावा लागतो आणि श्रोत्याच्याही परिचयाचा असावा लागतो. म्हणजे वक्त्याने श्रोत्याच्या अनुभवाचा दृष्टांत सांगणे याला उपपत्ती असं म्हणतात. आता स्वतंत्र प्रज्ञ माणसाकरता उपपत्ती सांगावी लागते. सांप्रदायिक माणसाकरता प्रमाण सांगावे लागते आणि विश्वासू माणसाकरता अनुभव सांगावा लागतो. श्रीगुरूंच्या सांगण्यावरून पटवून घेणारा उत्कृष्ट अधिकारी असतो, उत्तम अधिकारी असतो. प्रमाण विचारणारा मध्यम अधिकारी असतो आणि दृष्टांत पटवून घेणारा कनिष्ठ अधिकारी असतो. म्हणून प्राय हा जगतामध्ये कनिष्ठ अधिकाराचेच लोक जास्त असतात. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांत देऊन सिद्धांत पटविला आहे. का सुवर्णानी लेणे वसते एके सुवर्णे वसते चंद्र चांदिने चंद्रीची जेवी. आणखी पुढच्या ओळीत 2 दृष्टांत देतात. नाना कापूर आणि परिमळू कापूरची केवळू गोडी आणि गुळू गुळची जेवी. नाना म्हणजे किंवा, कापूर आणि परिमळू केवळू कापूरची. कापूर आणि कापराचा सुगंध हे केवळ काय आहे? कापूरच आहे. गोडी आणि गुळू जेवी गुळूची. ज्याप्रमाणे गोडी आणि गुळ हे दोन्ही मिळून काय आहे? गुळच आहेत. म्हणून पहिला सुवर्ण अलंकाराचा दृष्टांत दिला, दुसरा चंद्र चांदण्याचा दृष्टांत दिला. अखंडार्थी उदाहरण आहे. तिसरं उदाहरण कापूर आणि परिमळ आणि चौथा गोडी आणि गुळाचं उदाहरण चौथं दिलेलं आहेत. हे अखंडार्थी उदाहरण आहे. आता सिद्धांत सांगतात. 4 दृष्टांत देऊन माऊली सिद्धांत सांगतात. तैसा गुरु शिष्य मिशे हाची एकोल्हासे जरी काही दिशे दोन्हीपणे, जरी दोन्हीपणे काही दिशे. तैसा गुरु शिष्य मिशे हाची एको उल्हासे. त्याप्रमाणे हे श्रीगुरुच गुरु शिष्याच्या निमित्ताने ते द्वैत भावाने जरी दिसत असले तरी, जरी काही दोन्हीपणे दिसे तरी हाची एकुची उल्हासे. त्याप्रमाणे जरी गुरु आणि शिष्याशी द्वैत भावाने काही दिसत असले तरी गुरु शिष्याच्या निमित्ताने एक श्रीगुरुच विलास करत असतात. गुरु व शिष्य या रूपाने परमात्मा एकच आहे. जगामध्ये देवभक्तपणा दुर्मिळ आहे आणि त्याहीपेक्षा गुरु शिष्यपणा अधिक दुर्मिळ आहे. वेदांत शास्त्र संसार सोडा असे सांगत नाही, तर भेद नाहीसा करा असे सांगते. कारण भेद हा अपराध आहे, संसार हा प्रारब्धाधीन आहे आणि स्वरूप हे स्वतः सिद्ध आहे. ज्याच्या पुढे विचार टिकत नाही असे स्वरूप आहे आणि ज्याचा विचार करू नये
असा संसार आहे. म्हणून गंगेचे मूळ पाहू नये आणि ऋषींचे कुळ गंगेचे मूळ पाहू नये, ऋषीचे कुळ पाहू नये आणि संसाराची सूक्ष्मता पाहू नये. संसार हा अदृष्टवशात प्रारब्धावर लोटीत जावा. सार गोष्ट संसार निवृत्ती याचा अर्थ भेद निवृत्ती असा आहे. संसाराला उत्पत्ती नाही, तो अनादि आहे. आत्म्यालाही उत्पत्ती नाही, परंतु त्यामध्ये आत्म्याला अदृष्ट नाही आणि संसाराला काय आहे? अदृष्ट आहे. भेदाला अपराध आहे. म्हणून गुरु आणि शिष्य हे दोन असले तरी हाच एक उल्हासे, म्हणजे एक श्रीगुरु विशेष रूपावर आलेले आहेत. अर्थात शिष्याला श्रीगुरु वाचून भिन्न सत्ताच नाही. अशा पद्धतीने श्रीगुरुच स्वतः शिष्य आणि स्वतःच गुरु बनतात. आणि असा द्वैताचा त्यांचा त्या ठिकाणी कल्पित द्वैताचा व्यवहार होत असला तरी वास्तव अद्वैतामध्ये बिघाड होत नाही. आता आणखी दृष्टांत देतात. आरिसा आणि मुखी मी दिसे हे उखी, आपुलिये ओळखी जाणे मुख. आरिसा आणि मुखी मी दिसे हे उखी. आरशामध्ये आपलं काय दिसत असतं? मुख दिसतं. आरसा आणि मुख यांच्यामध्ये आरशापुढे मनुष्य आरशासमोर उभा राहिला असता मी दिसे हे उखी, मी आरशामध्ये दिसतो, माझ्या आरशामध्ये प्रतीती येते, हे म्हणणं कसं आहे? उखी म्हणजे व्यर्थ आहे, निरर्थक आहे. आपुलिये ओळखी मुख जाणे, परंतु आरशात मुख दिसते तेव्हा मी आरशात दिसतो हे मुखाला वाटत असले तरी मुख आपल्याच ज्ञानाने आपल्याला पाहत असते. आपुले ओळखी मुख जाणे, आपल्याच ज्ञानाने मुख काय करत असतं? आपल्याला पाहत असतं. आपण ज्या वेळेला आरशामध्ये तोंड पाहतो त्यावेळेला आपलंच मुख आपण पाहत असतो, पण दुसरे करून या ठिकाणी पाहतो. पण खरं पाहिलं तर तो त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण आरशाकडे पाहतो त्यावेळेला आरसा काय करतो? प्रतिबिंब दाखवतो, पण तो काय करत असतो? आपल्यालाच मुखालाच प्रवृत्त करत असतो. काय करत असतो? मुखाला तो पाठीमागे फिरवत असतो आणि आपल्या मुखाचं ज्ञान आपल्याला होत असतं. मुखाच्या ठिकाणी 3 धर्म, आरशामध्ये मुख पाहिल्यानंतर मुखाच्या ठिकाणी 3 धर्म येतात. मागे आपण पाहिलेले कोणते कोणते धर्म येतात? प्रत्यंगमुखत्व, दर्पणस्थत्व आणि शोभिन्नत्व. आपण आरशामध्ये जर पूर्वेकडे पाहत असलो तर ते मुख काय पाहतं? आपल्याकडे पश्चिमेकडे पाहतं. ते प्रतिबिंब पश्चिमेकडे पाहतं असं आपल्याला दिसतं. याला म्हणतात प्रत्यंगमुखत्व. आणि मुख दर्पणस्थत्व, आरशात मुख नसून आरशात प्रतीती येते, याला म्हणायचं दर्पणस्थत्व. आणि तिसरं काय आहे? शोभिन्नत्व. आपलं मुख बिंब प्रतिबिंबाहून भिन्न नसताना भिन्न प्रतीती येणे, याला काय म्हणतात? शोभिन्नत्व. मग आपलं मुख आरशामध्ये आपण पाहत असताना वास्तविकतेत दुसरं नाहीच आहे. तो का म्हणे मुख नाही आरशात, दर्पणे प्रतिमुख दाविले आणि दर्पणे प्रतिमुख दाविले आणि दर्पण नेतात ते गेले. मग आपलं मुख आपल्या मुखाच्याच ठिकाणी आहे अशी आपल्याला काय होते? ओळख होत असते.
हा आरशाचा दृष्टांत झाला. आता दुसरा दृष्टांत देतात. म्हणजे हा आरसा कशाकरता उदाहरण दिले? आरसा आणि मुखी हे दिशे हे उखी, आपले ओळखी जाणे मुख. म्हणजे बिंब आणि बिंबाच्या सापेक्ष प्रतिबिंब असे दोन दिसत असले तरी मुखाच्या ठिकाणी एकच आहे. त्याप्रमाणे श्रीगुरु आणि शिष्य द्वैताचा संवाद व्यवहार करीत असले तरी स्वरूपाच्या दृष्टीने ते कसे आहेत? एकच आहेत. आता दुसरा दृष्टांत देतात. पहा निरंजनी निदेला तो निर्विवाद एकला, परिचेता चेविता झाला दोन्ही तोची. पहा दुसरा दृष्टांत देतात. विचार करून पहा. जो निरंजनी निदेला तो निर्विवाद एकला. निर्जन अरण्यामध्ये मनुष्य झोपलेला आहे आणि तो आता निसंशय निर्विवाद कसा येतो? एकला आहे. अरण्यामध्ये, निर्जन अरण्यामध्ये झोपलेला आहे आणि तो एकला आहे. परी चेता चेविता झाला दोन्ही तोच. आता तो एकटाच आहे, परंतु त्या ठिकाणी आता जाग व्हायचं असलं तरी जाग होणारा तोच आहे आणि चेविता जाग करणाराही कोण आहे? तोच आहे. चेता चेविता दोन्ही तोची झाला. जाग करणारा आणि जागा असे दोन्ही काय आहे? तो एकटाच आहे. दोन्ही मिळून चेता चेविता दोन्ही मिळून काय आहे? एकच आहे. म्हणजे जागा करणारा आणि जागा होणारा चेता चेविता अशी अशी द्वैताची जरी प्रतीती येत असली तरी तो निर्विवाद एकला. तरी तो कसा आहे? निर्विवाद एकला आहे. जे तोची चेता आणि जेवी तेवी हाची बुधे हाची बुधावी, गुरु शिष्यत्व नांदवी ऐशेने हा. कारण जे म्हणजे कारण, तोची चेता तोची चेवी, तोच जागा आहे आणि तोच चेता म्हणजे जागा करविणारा आहे आणि तोच जागा होणारा तोच एकच आहे. हा, दोन्ही मिळून एकच आहे. तेवी हाची बुझे हाची बुजावी. श्रीगुरु मी ब्रह्मरूप आहे हीच स्वतःची समजूत त्यांची पटलेली आहे आणि तेच शिष्याची समजूत पटवतात. म्हणजे शिष्याला समजून सांगतात. स्वतः त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि तेच ज्ञानाचा उपदेश शिष्याला देत असतात. म्हणून ज्ञान देतात आणि ज्ञान घेतात. अशा पद्धतीने गुरु शिष्यत्व नांदवी ऐशेने हा. अशा रीतीने आपल्या अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी गुरु शिष्य भावाचा व्यवहार करीत असले, जरी द्वैत दिसत असलं तरी गुरु शिष्य मिळून काय आहे? ते एक श्रीगुरूच आहेत. आता हे सामान्य दृष्टीच्या मनुष्यास कळणार नाही, पण ज्याला कळेल तो अधिकारी कसा असतो ते आता सांगतात. आणखी दृष्टांत देऊन सांगतात. दर्पणे विण डोळा आपुले भेटीचा सोहळा भोगिता तरी लीळा सांगतो हे. आरशा वाचून आपला डोळा आपल्याच भेटीचा सोहळा जर भोगीत असेल तर हे लीळा सांगतो. ही गुरु शिष्याची लीला माऊली म्हणतात. मी सांगतो. दर्पणा वाचून, दर्पण तर नसावा पण आपला डोळा तर आपण पाहावा. पाहता येतं का आपल्याला? जमतं का? त्याचं उत्तर नाही. मग ही गुरु शिष्याची लीला तुम्ही ऐकू नका. असे ज्याला दिसत असेल त्यानेच हे ऐकावे. बिंब प्रतिबिंबवादाचे रहस्य फार थोड्या लोकांना कळते. आपण आरशात तोंड पाहतो पण आरसा सोडून पाहतो. कसे हे सांगतो. प्रथम अंतःकरणाची वृत्ती काय होते?
चक्षुरिंद्रियद्वारा निघून दर्पणापर्यंत जाते. अंतःकरणाची वृत्ती कुठे जाते? कुठपर्यंत? बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा दर्पणापर्यंत जाते. नंतर दर्पण त्या वृत्तीला काय करतो? परांगमुख करतो. मग त्याच वृत्तीत आपण आपले मुख पाहतो. असे वर्म ज्याला कळले असेल तो शहाणा आहे. म्हणून अर्थात आरशात मुख दिसले नाही, आरशाने वृत्ती परांगमुख केली. आता तुझी वृत्ती तू दर्पणा वाचून परांगमुख कर व आपले मुख पहा. पण तुला स्वतःला वृत्ती दर्पणा वाचून परांगमुख करता येत नाही, म्हणून दर्पण पुढे आरसा पुढे घ्यावा लागतो. परंतु शहाण्या मनुष्याला वृत्ती मागे परतविता यावी. वृत्ती मागे परतली की काय आहे? आनंद आहे. आनंद फार सोपा आहे. त्याला पैसा नको, बायको नको, पंचविषय नको. फक्त वृत्तीला काय करावी? मागे परतवावी. म्हणजे बहिर्मुख वृत्ती काय करावी? अंतर्मुख करावी. आणि श्रीगुरु तेच कार्य करतात. काय कार्य करतात श्रीगुरु? बोध चंद्राच्या कळा विखुरल्या, एक वळा कृपा पुनिवलेला करी जयाची. बोध चंद्राच्या कळा विखुरल्या, जयाची कृपा पुनिवलेला एक वळा करी. जीवाच्या बुद्धिवृत्तीच्या अनेक प्रकारच्या ह्या वृत्ती ज्ञानाच्या कला काय आहे? पसरलेल्या आहे, विखुरलेल्या आहेत. मग ह्या बहिर्मुख झालेली ही जीवाची वृत्ती श्रीगुरु काय करतात? अंतर्मुख करतात. विचारसागरामध्ये मोठेच्या बैलाचे उदाहरण दिले. मोठ ते बैल ओढत असतात. पाणी, मोठाचं पाणी कशात पडतं? त्या थारोळ्यामध्ये पडतं. थारोळ्याने दांडाना पाटाने त्या पाणी वाहत जात असतं. आणि आता बैलांना ताना लागल्या मोठ ओढून तर त्यांना काय करावं लागतं? पाणी पिण्याकरता पाटाकडे आपली तोंड वळवावी लागतात. म्हणजे साधं बैलांना पाणी प्यायचं असलं तर काय करावं लागतं? पाटाकडे तोंड करावं लागतात. त्याप्रमाणे जीवाची सदैव वृत्ती कुठे आहे? पंचविषयाकडे आहे. मग ती वृत्ती काय करावं? श्रीगुरु काय करतात? पंचविषयापासून जी पंचविषयाकडे झालेली जीवाची बहिर्मुख वृत्ती ते काय करत असतात? अंतर्मुख आत्मस्वरूपाकडे करत असतात. आता इथं परतोनी पाठीमोरे थाके आणि आपण याते आपण देखत खेळ ओळखे म्हणे तत्व ते मी. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 20व्या श्लोकावरील 366 क्रमांकाची ओवी आहे, प्रमाणाकरता दिली. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे आणि देखत खेळ ओळखे म्हणे तत्व ते मी. म्हणून वृत्ती मागे परतविण्याचा अभ्यास करावा लागतो. अशा पद्धतीने आरसा पुढे घ्यावा म्हणजे आनंद होतो. वृत्ती मागे परतवावी म्हणजे आनंद होतो. स्थिर अंतःकरणात झालेला आत्मानंद कळावा म्हणजे आनंद होतो. आता ज्या वेळेला आपण विषयाच्या द्वारे आनंद उपभोगतो तोही आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. मग त्या वेळेला काय होत असते? पंचदशी मध्ये म्हटलेलं आहे, विशेषु विलब्धेषु तदिच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्ता वा आनंदम प्रतिबिंबती. अगोदर विषयेषु विलब्धेषु तदिच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्ता विषयेषु विलब्धेषु तदिच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्ता
वानंदम प्रतिबिंबती. हा, वानंदम प्रतिबिंबती. हा, आनंदाची सोपी रीत सांगतो. अंतःकरण हे सत्वगुणाचे, पण त्यात रजोगुणाची इच्छा असते व ती अंतःकरणाला काय करत असते? रजोगुणाची इच्छा चंचल करत असते आणि इच्छित वस्तू मिळाली की इच्छा निवृत्त होते. इच्छित वस्तूची प्राप्ती झाली असता इच्छा काय होते? निवृत्त होते. आणि इच्छा निवृत्त झाली की अंतःकरण कसं होतं? स्थिर होतं. आणि त्या स्थिर अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं भान होतं. विशेषू अभिलब्धेषु, विषयाची प्राप्ती झाल्यानंतर इच्छेची काय होते? इच्छित वस्तूची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती आणि अंतःकरणाची स्थिरता. आणि या स्थिर अंतःकरणामध्ये आनंदाचं काय पडत असतं? आनंदाचं भान होत असतं, प्रतिबिंब होत असतं. अशा पद्धतीने विषयाचा जरी आनंद असला तरी तो विषयाचा आनंद नसून कशाचा आनंद आहे? आत्म्याचा आनंद आहे. सार गोष्ट दर्पणा वाचून आपले मुख आपण आपल्या वृत्तीत पाहतो. म्हणून माऊली काय म्हणतात? ज्याला आरशा वाचून आपल्या भेटीचा सोहळा, आरशा वाचून जर आपल्या मुखाचा सोहळा, मुख आपल्याला पाहता येत असेल तर त्यालाच मी ही लीला सांगतो. आता पुढील ओवी. एवं द्वैताशी उमसो नेदी ऐक्याशी विसकुसो सोयरिकेचा अतिसो पोखितसे. एवं द्वैताशी उमसो नेदी ऐक्याशी विसकुसो नेदी सोयरिकेचा अतिसो पोखितसे. याप्रमाणे श्री गुरु शिष्याच्या रूपाने द्वैत भाव दाखवित असले तरी द्वैताशी उमसो नेदी म्हणजे द्वैताला उमसो नेदी म्हणजे द्वैताचा उगम होऊ देत नाही. उमसो म्हणजे उगम. द्वैताचा उगम, द्वैताची उत्पत्ती होऊ देत नाही. द्वैताशी उमसो नेदी, त्याप्रमाणे द्वैताची उत्पत्ती होऊ देत नाही. आणि ऐक्याशी विस्कुसो नेदी, मूळ आपल्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेलं ऐक्य ते विस्कटू देत नाही. द्वैताची उत्पत्ती होऊ देत नाही म्हणजे खऱ्या वास्तव द्वैताची उत्पत्ती होऊ देत नाही. म्हणजे कल्पित द्वैत उत्पन्न झालं तर काही बिघडत नाही. वास्तव द्वैताची उत्पत्ती होऊ देत नाही आणि वास्तव अद्वैत ते विस्कटू देत नाही. म्हणजे कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत आहे. सोयरिकेचा अतिशो पोखितसे. अशा पद्धतीने गुरु शिष्य या नात्याला, सोयरिकेच्या नात्याला ते अतिशय पुष्ट करत असतात. ते काय करतात असतात? ह्या गुरु शिष्य नात्याला अतिशय पुष्ट करत असतात. तसेच वास्तव अभेद व कल्पित भेदात श्री गुरु शिष्य या नात्याला पुष्ट करतात म्हणजे नांदवितात. आता ते श्री गुरूंचं स्वरूप कसं आहे पुढील ओळीत सांगतात. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बळव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. निवृत्ती जया नाव, ज्यांचं नाव काय आहे? निवृत्ती आहे. जे कधी वृत्तीवर येतच नाहीत असे स्वभावतः जे निवृत्ती आहे, वृत्तीरहित आहे. निवृत्ती जया बरव.
आणि निवृत्तीची शोभा, निवृत्तीचं सौंदर्य त्यांच्या ठिकाणी आहे. जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. आणि ज्यांचं राज्य देखील काय आहे, ऐश्वर्य राज्य निवृत्तीचंच आहे. असे श्री गुरूंचं स्वरूप आहे. जीव म्हणजे प्रवृत्ती आणि जीवाचा बाद म्हणजे निवृत्ती. आणि निवृत्तीत सुख स्वरूपता असते, प्रवृत्तीत सुखदुःख असतात. म्हणून काही लोक प्रवृत्तीत आलेच नाहीत. काही लोक प्रवृत्तीत आले पण त्यांना प्रवृत्ती न आवडल्यामुळे निवृत्तीत गेले. आणि काही प्रवृत्तीतच आहेत, त्या 3 वर्ग पडतात. प्रवृत्तीतल्या सत्वगुणात मतवादी आहेत, प्रवृत्तीतल्या रजगुणात संसारिक आहेत, प्रवृत्तीतल्या तमोगुणामध्ये पशु पक्षी आहेत. पण आमच्या श्रीगुरूंचे नाव निवृत्ती आहे, तर शोभाही निवृत्तीचीच आहे. वेश्या वस्त्र अलंकाराने शोभते व गृहपत्नी पातिव्रत्य धर्माने शोभते, तसे मनुष्यानेही या दशेने शोभावे. मनुष्य 2 कारणांनी शोभतो, एक आचरणाने शोभतो किंवा दुसरा दशेने म्हणजे अवस्थेने शोभतो. आचरण चित्तशुद्धी करते, दशा मुक्त न झालेल्या पुरुषास मुक्त करते, आणि मुक्त झालेला असेल त्याला जीवनमुक्तीचे विलक्षण सुख प्राप्त करून देते. अशा पद्धतीने आमचे श्रीगुरु निवृत्तीजया नाव, निवृत्तीजया बरोबर निवृत्तीची राणी व निवृत्तीची असे स्वतःसिद्ध निवृत्ती आहेत. आता त्यांच्याबद्दल थोडंसं त्यांच्या नावाबद्दल विकल्प करतात. विकल्प करून पुन्हा अभ्युप्यत्य परिहार साधतात माऊली. थांबायचं चल.